4 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर नुकत्याच पंचायत समितीच्या निवडणुका पार पडल्या असून सभापती, उपसभापती आणि सदस्यांचं लोकप्रतिनिधी मंडळ स्थापन झालंय. मात्र प्रशासनाचा कणा असलेले गटविकास अधिकाऱ्यांचं पद गेल्या वर्षभरात 4 वेळा बदललं. कधी अतिरिक्त तर कधी प्रभारी असून सध्या हा कार्यभार करवीर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉक्टर संदीप भंडारे यांच्याकडे अतिरिक्त स्वरूपात देण्यात आलाय. अतिरिक्त जबाबदारीमुळे त्यांना आठवड्यातील केवळ 1-2 दिवसच राधानगरी पंचायत समितीत उपस्थित राहता येतं. परिणामी अधिकारी, कर्मचारी आणि लोकप्रतिनिधींना कामकाज करताना अडचणींचा सामना करावा लागतोय. योजनांची अंमलबजावणी, निधी प्रस्ताव, नागरिकांच्या तक्रारी यावर वेळेवर निर्णय घेणं कठीण होत असल्याचं सांगितलं जातंय. पंचायत समितीच्या विविध विभागांमध्येही मनुष्यबळाची मोठी कमतरता आहे. वरिष्ठ सहाय्यकांची 3, कनिष्ठ सहाय्यकांची 1 आणि क्लार्क लेखनिकांच्या 9 जागा रिक्त आहेत. अशा प्रकारे विविध विभागातील तब्बल 52 पदं रिक्त असल्यामुळं कार्यरत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा ताण वाढलाय. तब्बल 4 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर निवडणुकीद्वारे निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींवर तालुक्यातील नागरिकांनी विकासाच्या मोठ्या अपेक्षा ठेवल्या आहेत. मात्र प्रशासनातील रिक्त पदं आणि कायमस्वरूपी गटविकास अधिकारी नसल्यानं त्या अपेक्षांची पूर्तता करण्यास अडथळे निर्माण होत असल्याची चर्चा आहे.